नमस्कार आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी बुलढाण्यात मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा, हजारोंचा सहभाग. आज दिनांक 18 मे 2026 रोजी अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लागू करून आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी आज बुलढाणा शहरात मातंग समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात जिल्ह्यासह विविध भागांतून आलेल्या हजारो समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. घोषणाबाजी, फलक आणि मागण्यांचे निवेदन यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मोर्चाची सुरुवात शहरातील ठराविक ठिकाणाहून करण्यात आली असून शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासन व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. मोर्चादरम्यान बोलताना समाज नेते गणेश अंभोरे यांनी सांगितले की 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्या निर्णयाच्या आधारे तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू यांसारख्या अनेक राज्यांनी उपवर्गीकरण लागू केले आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने अद्याप याबाबत ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे मातंग समाजासह इतर मागास घटकांना आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळत नाही. ते पुढे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शासन स्तरावर अभ्यास करण्यासाठी समितीची निर्मिती करण्यात आली होती. त्या समितीने विविध बाबींचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचे काम केले आहे. आता महाराष्ट्र शासनाने विलंब न लावता अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण लागू करावे अशी समाजाची ठाम मागणी आहे. मोर्चामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा मोठा सहभाग दिसून आला. आरक्षण आमचा हक्क आहे, उपवर्गीकरण लागू करा, मातंग समाजाला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनामुळे बुलढाणा शहरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र मोर्चा शांततेत पार पडला. शासनाने समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. सर्व समाज बांधव आणि भगिनींनो, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून अबाकडे अशा प्रकारची वर्गवारी करण्यात यावी आणि मातंग समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे, जमा झालो आहे. डॉक्टर अप्पासाहेब कोपले जे या वर्गीकरणाचे खऱ्या अर्थाने आद्य क्रांतीवीर आहेत, त्यांनी सुरुवातीला मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं त्यासाठी मागणी केली आणि संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी त्यांनी झिजवलं. आदरणीय मधुराव कांबळे यांनी सुद्धा या आरक्षणाच्यासाठी आपलं आयुष्य झिजवलं. आम्हाला आरक्षण आहे, पण या आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळत नाहीये. या आरक्षणाच्या लाभापासून आम्ही वंचित आहोत.